Audio Jungle. Audio Jungle. सलोनी जसं की आपण पाहतोय, मी सध्या गंगानगर या परिसरामध्ये आलो आहे आणि या ठिकाणी आज आपण पाहतोय आज 6 डिसेंबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण निर्माण दिवस आहे आणि या महापरिनिर्वाण निर्माण दिवसानिमित्ताचं औचित्य साधून आज या गंगानगर परिसरामध्ये शिवभीम ज्योती बहुउद्देशीय या सामाजिक संघटनेच्या वतीने भव्य दिव्य असं स्वरूपाचं रक्तदान शिबिर जे आहे ते घेण्यात आलेले आहे। असंख्य असे रक्तदाते या रक्तदान शिबिराचा आनंद घेण्यासाठी, रक्तदान करण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाहतोय या गावाचे ग्रामस्थ मंडळी सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्याचबरोबर आपल्यासोबत या ठिकाणी प्रवीण तात्या कामते आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत। काय सांगाल तात्या, आज 6 डिसेंबर महापरिनिर्वाण निर्माण दिवस आहे आणि त्यासाठी भव्य दिव्य स्वरूपाचं रक्तदान शिबिराचा कार्यक्रम जो आहे तो सुद्धा घेण्यात आलेला आहे। कसं वाटतं एकंदरीत या सगळ्या गोष्टी? नमस्कार। आज 6 डिसेंबर भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या निमित्त साधून आपल्या फुरसुंगी गंगानगर परिसरातील तरुण युवक कार्यकर्ते भूपेंद्र देंगळे, समाधान निकाळजे, मोरे, शेलार तसेच कांबळेताई या सर्वच आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय स्तुत्य असा उपक्रम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गंगानगर परिसरात रक्तदानाच्या रूपात घेतलेला आहे। गेले अनेक वर्ष तो असा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी घेत असतात। सकाळपासूनच अतिशय चांगला प्रतिसाद त्यांना या ठिकाणी मिळत आहे आणि त्यांनी त्यांच्या शिवभीम ज्योती संघटनेच्या वतीनं चांगला उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे। चांगला रिस्पॉन्स त्यांना मिळतोय आणि चांगला उपक्रम मंडळाने या ठिकाणी घेतलाय। अनेक वर्ष ते हा कार्यक्रम करतायत। येणाऱ्या काळात सुद्धा त्यांच्या हातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने असेच कार्यक्रम होत राहत अशा शुभेच्छा त्यांना देतो आणि या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं बाबासाहेबांचं स्मरण करतो आणि थांबतो। त्याचबरोबर आपल्यासोबत आणखी काही पदाधिकारी आहेत, ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत। काय सांगाल मॅम? आज या भारताचे राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जो काही कार्यक्रम बेंगळे आणि यांच्या मित्र परिवार शिवभीम ज्योतीच्या माध्यमातून घेण्यात आला आहे, त्याच्या अनुषंगाने अगदी बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून ते काम करण्याचा प्रयत्न करत आहे। कारण बाबासाहेबांनी त्यांचं सर्व जीवन हे समाजासाठी दिलं आणि त्याचप्रमाणे समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो या उद्देशानं रक्तदान सारख्या महामारीच्या वेळेस ज्यावेळेस रक्त कमी पडतं आणि त्यावेळेस रक्तदानाचं महत्त्व सगळ्यांना जास्त कळतं, त्यामुळे हे असे उपक्रम त्यांनी समाजामध्ये कायम घेत राहावेत। त्यांच्या कार्यक्रमास आमच्या वतीनं शुभेच्छा देतो। बाबासाहेबांचं काम हे अजरामर आहे, त्यांच्यामुळे सगळ्यांना इथे आपल्याला लोकशाही आणि सगळं काही गोष्टी टिकवता आलेल्या आहेत। तर सगळ्यांना या दिनानिमित्त शुभेच्छा देऊन त्यांच्या कार्यास मी शुभेच्छा देतो। आणि त्याचबरोबर आपल्यासोबत या ठिकाणी युवा उद्योजक समाधान आबा निकाळजे हे सुद्धा आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार। काय सांगाल? आज 6 डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या दिनानिमित्त आपण दरवर्षी गेले 5 वर्ष झालं रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेत असतो। सामाजिक बहुउद्देशीय भीमज्योत संघटना या संघटनेच्या माध्यमातून व या संघटनेचे संस्थापक भूपेंद्र काका बेंगळे यांनी हा उपक्रम घेण्याचा एक निर्णय घेतला आणि तो निर्णय असा आहे की कोणत्याही पेशंट असो, अगर भविष्यात कोणाला रक्त कमी पडलं तरी हे रक्तदान करणाऱ्या सर्वांचा हातभार त्या माणसाला लागावं, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी आपलं पूर्ण जीवन वाहिलं, तसा संदेश घेऊन ही संघटना या गंगानगर परिसरामध्ये, फुरसुंगी परिसरामध्ये हे काम करत आहे। त्याचबरोबर आपल्यासोबत या ठिकाणी रोहिणीताई राऊत सुद्धा आहेत, आपण यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत। ताई, काय सांगाल आजच्या कार्यक्रमात? आज महापरिनिर्वाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम मी अभिवादन करते। सर्वांना जय भीम। आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे।
आणि आजच्या दिनाचं औचित्य साधून आपल्या भागातील भूपेंद्र काका बेंगळे असतील, समाधान काळजी असतील, अमृताई असतील, मोरेताई असतील, अशा सर्वच कार्यकर्त्यांनी मिळून आजचा हा कार्यक्रम राबवलेला आहे. आणि आजचा हा कार्यक्रम खूपच चांगल्या प्रकारचा आहे, कारण रक्ताची म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं हॉस्पिटलमध्ये आपल्याला असं जाणवतं की रक्त हे कमतरता पडते रक्ताची हॉस्पिटल्समध्ये. तर असे जर सामाजिक कार्यक्रम लागले तर खरंच आज आपल्या समाजाला त्याची गरज आहे रक्ताची. आणि असेच कार्यक्रम सर्वांनी राबवावे. आणि भूपेंद्र काकांनी जो कार्यक्रम आता राबवलेला आहे त्यांच्याही मनापासून आभार मानते की त्यांच्यामुळे आज नाही का बऱ्याच हॉस्पिटलला वगैरे त्याची रक्ताची कमतरता असते ती कमतरता एक भरून निघणारे एक मी म्हणते की एक थेंबे तळेस असेल एक म्हणजे थोडं काय ना यांच्या परीने ती मदत होईल सगळ्यांनाच. आणि आज सर्वांनीच बाबासाहेबांचं आपल्या स्मरण करावं आणि ते सर्वांच्या स्मरणात राहील. आणि बाबासाहेबांनी जी शिकवण दिलेली आहे की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आणि आजची पिढी ही शिका, संघटित व्हा, संघर्ष करते. तरुण पिढीला पण आजची जाणीव आहे. आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवभीम ज्योती बहुउद्देशीय सामाजिक संस्था गंगानगर या संस्थेमार्फत आज रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिरामध्ये गंगानगर, फुरसुंगी, बेकराई नगर या परिसरातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहिले आणि रक्तदात्यांनीही असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे. त्याबद्दल रक्तदात्यांचे आम्ही मनापासून शिवभीम ज्योती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत त्यांचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आज बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमच्या शिवभीम ज्योती बहुउद्देशीय सामाजिक संस्था या संस्थेमार्फत आम्ही या गंगानगर या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. या रक्तदान शिबिराला गंगानगर, फुरसुंगी या भागातील नागरिकांनी प्रचंड असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. तसेच आपल्या या कार्यक्रमाला फुरसुंगी, बेकराई नगर मधील विविध सामाजिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील व उद्योग क्षेत्रातील विविध मान्यवर मंडळींनी उपस्थिती लावली आणि विविध रक्तदात्यांनी आपल्या या कार्यक्रमाला हजेरी दिली आणि कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन आपल्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आणि त्यांनी बाबासाहेबांना ही मानवंदना दिली. त्याबद्दल त्या सर्व रक्तदात्यांचे आणि आलेल्या सर्व मान्यवरांचे मी शिवभीम ज्योती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आणि बाबासाहेबांबद्दल 2 गोष्ट सांगतो की आम्ही जो घेतो तो श्वास आणि खातो तो घास हा फक्त बाबासाहेबांमुळं. तर बाबासाहेबांना आणि त्यांच्या विचारांना आम्ही आमच्याकडून हीच मानवंदना, त्यांच्या विचारांना मी अभिवादन करतो. आणि आमच्या संस्थेतर्फे आपल्या या चॅनेलचं सत्ताचा लढा 24 तास आपण आमच्या कार्यक्रमाची दखल घेतली त्याबद्दल आपल्या चॅनेलचे सुद्धा आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय भीम. आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. आज या दिनानिमित्त शिवभीम ज्योती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गंगानगर परिसरामध्ये भव्य असे रक्तदान शिबिर पार पडले. तसेच परिसरातील रक्तदात्यांनी आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रातील सर्व सामाजिक आणि राजकीय नेते मंडळींनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच महामानवांना मानवंदना दिली. त्याबद्दल मी सर्व रक्तदात्यांचे तसेच सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करतो. जय भीम. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका, कारण बातमी तुमची, साथ आमची. आपल्या हक्काचं चॅनल. धन्यवाद.